हम्म. तर आपला हा जो हात आहे, हा हात म्हणजेच आपलं पूर्ण शरीर आहे. आणि हे शरीर जे आहे, हे शरीराला हा आपला धडाचा भाग आहे आणि धडाचा भागाचे हे दोन हात आहेत. आणि दोन हात शोल्डर, एल्बो, रिस्ट, कलाई, हिप जॉईंट पायाचे जर घेतले तर हा हिप जॉईंट, नी घुटना, आणि हा टखना अँकल, हे दोन पाय आहेत, हे दोन हात आहेत. आणि हा ह्या अंगठ्याचा जो आहे, अंगठ्याचा हे वरचं पेर जे आहे, वरच्या पेराच्या वरचा भाग जो आहे, तो पूर्ण आपला चेहऱ्याचा भाग आहे. हे दोन डोळे, नाक, तोंडाचा भाग, हे दोन कान, हे डोकं. तर अशा प्रकारे हे पूर्ण हात जो आहे, हा हात म्हणजेच आपलं शरीर आहे. तसंच हे पायाचं पण आहे. तो झाला राईट होता आणि हा आहे लेफ्ट. सेम अगदी तसंच लेफ्टचं पण. हा, आणि हे हाताचं इकडे लक्षात ठेवायचं. हा लेफ्ट लेग, हा हात कोणता आहे? हा डावा हात आहे. हा डावा हात आहे. तर डाव्या हाताचा इंडेक्स फिंगर हा लेफ्ट आर्म येणार, इंडेक्स फिंगर हा लेफ्ट येणार, आणि हा राईट आर्म येणार. हे इथे लिहिलेलं आहे. लेफ्ट आर्म हा राईट आर्म, हा लेफ्ट लेग हा राईट लेग, हा लेफ्ट आर्म हा राईट आर्म. मी हे सेंड करेल पिक, हे पण लोकेशन टू जॉईंट फूटचं. आता हे फूटचं तसंच आहे. आता हा पाय कोणता आहे? हा पाय आहे आपला राईट. राईटच आहे ना. राईट आर्म, हा हा होणार राईट आर्म, हा होणार लेफ्ट आर्म, हा होणार लेफ्ट लेग, हा होणार राईट लेग. आपण जिथे उभं, जसं उभं आहोत ना, ज्याकडे अ, तो येतो आहे, तिथे बघायचं त्या साईडला त्याचं हा जॉईंट येणार. लेफ्ट साईडला आला तर लेफ्ट आर्म घ्यायचा, राईट साईडला आला तर राईट आर्म घ्यायचा. आता हा जो अंगठा आहे, अंगठा हा आहे आपला अंगठा. आणि ह्या अंगठ्याच्या बरोबर इथे उभारलेला भाग असतो आपला उंचसा, तो आहे आपला नाकाचा भाग. आणि हे डोळे, नाक, हे तोंड, हे कान. तर मला आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही आता तुमच्या अंगठ्यावरती असं चित्र काढायचंय. हा हा जो जॉईंट असतो आपला पहिला, हा पहिला जो जॉईंट असतो, त्या जॉईंटच्या वरती असं चित्र काढायचं आहे. हे लोकेशन, हे लोकेशन बरोबर काढायचं आहे आणि मला दाखवायचं आहे. सगळ्यांनी सगळ्यांनी मी ह्या पिक इथेच ठेवते असाच, तुम्ही काढा. त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ बघेल. सगळ्यांनी आपल्या अंगठ्यावरती काढायचं आहे. लोकेशन बरोबर घ्यायचे आहे. सेंटरला नाक येणार, सेंटरच्या दोघी बाजूला डोळे येणार. काढलं की सांगा मला. झालं मॅम. झालं. येस. हा, व्हेरी गुड. हा, बरोबर आहे. जयाप्रभा मॅम बरोबर आहे. हो, थँक्यू. हम्म. दुसरं अजून कोणी केलंय?
तुम्ही फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये टाकू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये टाका फोटो काढून. तुम्ही जे केलेलं आहे बोटावरती त्याचा फोटो काढा आणि ग्रुपमध्ये सेंड करा. काकू माझं दिसतंय का? हो, दिसतंय दिसतंय. व्हेरी गुड. छान. बरोबर बरोबर. करेक्ट. ग्रुपमध्ये पिक सेंड करून दे. ओके. करेक्ट करेक्ट. कोण राहिलं? शीतल मॅम. शीतल मॅम राहिल्या. काढलं का शीतल मॅम? आता मागच्या भागामध्ये आपल्या अंगठ्याच्या मागच्या बाजूला अशा प्रकारे सर्व्हायकलचं चित्र काढायचं आहे. हा हा आपला मधला जॉईंट येणार. नखाच्या खालचा. नखाच्या खाली इथे हा जॉईंट असेल आणि ह्या जॉईंट पासून हा आपला पाठीचा कणा सुरू होतोय आणि हा सर्व्हायकलचा भाग आहे. हा आपल्या ब्रेनला जोडणारा पहिला व्हर्टिब्रा आहे. ब्रेनला जोडणारा पहिला व्हर्टिब्रा आहे. त्याच्यानंतर हे सर्व्हायकलचे 7 व्हर्टिब्राज असतात. 1 2 3 4 5 6 आणि हा इथे फ्यूज झालेला आहे ब्रेनला, हा 7वा. तर असे हे 7 व्हर्टिब्राज असतात सर्व्हायकलचे. तर असा मागच्या बाजूने काढा. कान नाही काढला. जयाप्रभा मॅम कान नाही काढले. सिया तू पण कान नाही काढले. काढले मी का? काढले. हा, मी काढले काढले. काढले काढले, दिसतायत. जयाप्रभा मॅम तुम्ही हाँ कान. हाँ, मी काढते. हा हा. मागच्या बाजूने हा सर्व्हायकलचा एरिया काढायचा आहे. हा जो सर्व्हायकलचा जो एरिया आहे, ड्यू टू नॅरोइंग ऑफ स्पेस बिटवीन टू वर्टिब्रा इन दिस पार्ट, ड्यू टू कॅल्शियम डिपॉझिट, ट्रॉमा, डिजेनरेशन, displaced vertebra, obstruction in the work of sensory organs like defective vision, auditory dysfunction, disease of brain, nose, mouth, neck, vertigo, and vomiting occurs. जर ह्याच्यामध्ये जर एकदम चिकटून गेले, हे सगळे व्हर्टिब्राज जर एकदम चिकटून गेले तर काय होतं की ते कॅल्शियम डिपॉझिट होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, ट्रॉमा निर्माण होतो, डिजनरेशन व्हायला लागतं आणि व्हर्टिब्रा डिस्प्लेस होऊन जातात. म्हणजे ते डिसलोकेशन होऊन जातं आणि सेन्सरी न्यूरॉन्स जे आहेत ते सेन्स आपले संदेश वरती नेण्याचं आणि वरतून आदेश आणण्याचं काम करत असतात.
नर्व्ह सेल्स जे आहेत, नर्व्ह फायबर्स जे आहेत त्यावरती नेण्याचं काम करत असतात. पण हे जर फ्यूज होऊन गेले एकमेकांमध्ये तर ते काम त्यांचं करू शकत नाहीत. ब्रेनला जाणारं जे सेन्सेस आहेत ते वर न जाऊ शकल्यामुळे मग बघण्याचं, ऐकण्याचं सगळं शक्ती चालली जाते. ते ह्यांच्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर एक एक व्हर्टिब्रा अतिशय महत्वाचा आहे. आपल्या मानेच्या कोणत्या भागामध्ये दुखताय, हा व्हर्टिब्रा का हा व्हर्टिब्रा का हा 7 व्हर्टिब्राज आहेत. तर ओमेटिंग सेन्सेस आपल्याला थोडीशी मान फिरवली किंवा सकाळी उठल्याबरोबर व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं, तसंच वी शुड बी, आपण हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स आपण इथे मेथीपट्टी जर लावली, एवढ्या पोर्शनला जर मेथीपट्टी लावली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. इवन एका एका वर्टिब्रावरती इथे जर आपण एक मेथीचा दाणा जरी लावला किंवा मुगाचा दाणा जरी लावला तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर सर्व्हायकलचा त्रास ज्यांना आहे, ज्यांना मानेचा त्रास आहे, स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे, त्यांनी ह्या ठिकाणी मेथीपट्टी लावली पाहिजे ह्या जॉईंट वरती. तर हा झाला. काढलं का सगळ्यांनी? मागे मागे अशा प्रकारे काढलं. अंगठ्याच्या मागच्या बाजूला असं चित्र काढायचं आहे आणि ग्रुप वरती सेंड करा. हा काढलं? हा, व्हेरी गुड. हा दिसलं. ग्रुपमध्ये सेंड करा. आज आपल्याला थोडा हात आपला घाण करायचा आहे, त्याच्याशिवाय आपण शिकू शकणार नाही. हा जो चेस्टचा रिजन आहे, ह्याच्यामध्ये आपल्या हाताचा हा जो भाग आहे, अप्पर पार्ट, हा बॉडीचा जो भाग आहे त्याचे 3 भाग केले होते आपण. हा पहिल्या चित्रात आपण पाहिलं होतं की ह्याचे 3 पार्ट्स केले होते. हा एक, हा दुसरा. तर हा हा वरचा जो आहे हा चेस्टचा भाग आहे. तर ह्या चेस्टच्या भागामध्ये येतात आपले हे 2 लंग्स. आता हे इथून हा मानेचा भाग आहे. हा समोरचा इथे आपलं हा चेहरा संपला. हा जो जॉईंट आहे, अंगठ्याचा जो जॉईंट आहे, हा जॉईंटच्या इथे आपला चेहरा संपतो आणि इथे ही आपली मान आहे. इथून आपलं जो स्वर यंत्र आणि थायरॉइड, हे थायरॉइड ग्लँड्स आहेत. ह्या ज्या 2 ग्लँड्स दिसत आहेत ह्या थायरॉइड ग्लँड्स आहेत. हा आपला मानेचा भाग आहे आणि इथून हा सुरू होतो तो सर्व्हायकल एरिया. हे सर्व्हायकलचे व्हर्टिब्राज आहेत. तर हा इथून मग हा इथे सुरू होतो तो म्हणजे थोरॅसिकचा भाग. हा थोरॅसिकचा भाग आणि मग हा लंग्स. लंग्स हे दोन आहेत लंग्स. तर हे लंग्सचा काही प्रॉब्लेम असला तर आपल्या ह्या हाताच्या ह्या ठिकाणी आपल्याला दुखणार. आपलं आता दाबलं, आता तुम्ही इथे दाबून बघा. आपलं जे हा जो पोर्शन आहे अंगठ्याच्या खालचा, त्याला दोघी हातांनी दाबून बघा. हे जेव्हा असं आपण दाबतो तेव्हा काय होतं की तिथे बघा तुम्हाला थोडस दुखेल. दोघी बाजूनी मागून पकडा आणि समोरून बोट. हे बघा, हे अशा प्रकारे दाबायचा. हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे हा लंग्सचा पोर्शन आहे. ह्याला असं मागून, मी काल सांगितलं होतं ना, त्याला असं दाबलं की इथे दुखतं. तर हा लंग्स किंवा हार्टचा आपल्या सगळ्यांनाच असतो तो थोडाफार. तर इथे इथे दाबलं
की दुखतं बघा. दुखतंय, थोडस दाबून ठेवा त्याला. दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. म्हणजे काय होतं की आपले जे लंग्स आहेत आणि आपला हार्ट जो आहे त्याला पंपिंग होत आहे आणि ते ऍक्टिव्हेट होतात. ते जे आहेत ते ऑर्गन्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. तर अशा प्रकारे त्याला असं पंप करायचं आणि ते खाली जो आहे हा हा पूर्ण पोर्शन जो आहे हा असा पंप करायचा. सर्दी झालेली असेल तेव्हा, खोकला झालेला असेल तेव्हा, किंवा काही लंग्सचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर इथे अशा प्रकारे हा तो पोर्शन जो आहे तो हा पोर्शन ला असं पंप करायचं. तर हा जो पोर्शन आहे हा पूर्ण पोर्शन जो आहे वरचा तो आपल्या छातीचा वरचा भाग. डायफ्राम, डायफ्राम म्हणजे काय तर आपल्या छातीच्या खाली बरोबर आपल्या लंग्सच्या खालचा जो भाग असतो त्याला तिथे आपला डायफ्राम असतं आणि डायफ्रामच्या वरती असतं लंग्स आणि हार्ट आपल्या डायफ्रामच्या वरती. तर हे लंग्स, हे दोन लंग्स आहेत आणि हे लॅरिंग्स आहे जिथून आपली हवा आत येते आहे. नाकातून आपली हवा ही अशी ही श्वसन नलिका आहे. ही श्वास नलिका आहे. हे लॅरिंग्स आहे. नाकातून जशी हवा घेतो आपण ती अशी येऊन ही फुफ्फुसांद्वारे आत घेतली जाते आणि मग तिथून ती हार्टला पोचवलं जातं शुद्ध करून रक्त. तर हे अशा प्रकारे हे लंग्स आहेत आणि हा हार्ट आहे हा वरच्या भागात आहे. त्याच्यानंतर मधला जो मिडल पोर्शन जो आहे, हाताचा जो मिडल पोर्शन आहे त्या तिथे आहे हे हे आहे लिव्हर. हे आहे लिव्हर. हा आहे स्टमकचा पोर्शन. हे आहे स्प्लीन आणि हा आहे तो लार्ज इंटेस्टाईन. आणि हे म्हणजे हे तीन ऑर्गन्स, महत्वाचे तीन ऑर्गन्स हे मिडल पार्ट मध्ये येतात. लिव्हर येतं, स्टमक येतं आणि स्प्लीन येतं. आणि त्याच्यानंतर खाली आता हा जो थर्ड पार्ट आहे त्या थर्ड पार्ट मध्ये लार्ज इंटेस्टाईन येते, ही स्मॉल इंटेस्टाईन, ही स्मॉल इंटेस्टाईन येते. स्टमकच्या नंतर ही जोडलेली आहे स्मॉल इंटेस्टाईन. ही सगळ्यात मोठी इंटेस्टाईन, लांब असते ही, खूप मोठी. तर ही आहे स्मॉल इंटेस्टाईन. आणि स्मॉल इंटेस्टाईन जाते ती म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये आणि लार्ज इंटेस्टाईनच्या खाली इथे अपेंडिक्स असतं शेवटी. टोकाला इथे अपेंडिक्सचा भाग असतो आणि हा हे जे आहे हे अपेंडिक्स आहे दाखवलेला आहे आणि युरेथ्रा आहे इथे आणि युरिन पास करण्यासाठी. तर हे झालं खालचा, सगळ्यात खालचा पोर्शन. तर हे असे तीन पोर्शन आहेत हाताचे. वरच्या हा चेस्ट रिजन आहे, हा मिडल पोर्शन आहे आणि हा लोअर पोर्शन आहे. तर हे झाले हाताचा भाग, हातामधले ऑर्गन्स. आता हे हा आता ते लेफ्ट हँड आणि राईट हँड. तर हा जो आहे हा लेफ्ट हँड आहे, हा होता राईट हँड. राईट हँड मध्ये आपलं लिव्हर जे आहे हे ह्या बाजूला असतं आणि लेफ्ट हँड मध्ये लिव्हरचा पोर्शन या इथे नसतो. हा अंगठ्याच्या खाली इकडे जो आहे लेफ्ट हँड मध्ये लिव्हरचा पोर्शन कुठे आहे, अंगठ्याच्या खाली आहे. तर लिव्हर हे इकडे लेफ्ट हँड मध्ये या बाजूला आहे. एवढं फक्त हे चेंज आहे याच्यामध्ये, लिव्हरचा भाग फक्त चेंज आहे. बाकी सगळे ऑर्गन्स सेम असतात, फक्त लिव्हर आपल्या एका बाजूला असतं. त्याच्यानंतर हे आहे ऑर्गन ऑन द बॅक साइड ऑफ द राईट हँड. आता हे उजव्या हातावरती मागच्या बाजूला हे हे सर्व्हायकलचं झालं. आता सर्व्हायकलच्या नंतर येतो लंबर रिजन, सॉरी थोरॅसिक रिजन. थोरॅसिकचे 12 व्हर्टिब्राज आहेत. त्याच्यानंतर लंबर रिजन येतो. हे मी सांगितलं होतं तुम्हाला, हा लंबरचा भाग आहे. लंबरचे व्हर्टिब्राज येतात हे. आणि त्याच्यानंतर हे सॅक्रल रिजन येतो आणि हा टेलबोन येतो.
हा ब्रेनचा भाग आहे. आणि ही किडनीज दोन, ह्या दोन किडनीज येतात. हे अशा प्रकारे हे बॅक साईडला येणार. हे बॅक साईडलाच असतात, किडनीज ज्या आहेत ह्या बॅक साईडलाच असतात. सेम आहे राईट आणि लेफ्टचं, याच्यामध्ये काही चेंजेस नाही. फक्त समोरून लिव्हरचा भाग फक्त चेंज होतो. पैर के अंगूठे के अगले भाग पर आने वाले एक्यूप्रेशर के बिंदू. आता हे आपला जो अंगठा आहे, पायाचा अंगठा जो आहे, हा पायाचा अंगठा, त्याचं हे दाखवलेलं आहे. हा टॉप पार्ट आहे. त्याच्यानंतर हे फोरहेड आहे. तसंच दोन कान, दोन डोळे, नाक, हा तोंडाचा भाग आहे. हा अंगठ्याचा भाग आहे, पायाचा अंगठा, टो, बिग टो, ह्याला बिग टो म्हणतात. आणि हा आहे ॲक्युप्रेशर पॉइंट्स ऑन द बॅक साइड ऑफ द थंब ऑफ फूट. आता हे मागच्या बाजूला अंगठ्याच्या म्हणजे वरचा भाग, तो खालून, हा जो भाग आहे हा खालचा भाग आहे, आपल्या पायाच्या खालचा भाग. आणि हा वरचा म्हणजे पायाच्या वरती, वरती आपलं जे नख आहे, पायाचं जे अंगठ्याचं जे नख आहे, तिथे आपला ब्रेन आहे. आणि त्याच्या खाली हा सर्व्हायकलचा एरिया आहे. हे लक्षात ठेवायचं. आपलं नख म्हणजे पूर्ण आपला मेंदू आहे, ब्रेन आहे. आणि त्याच्या खाली हा सर्व्हायकलचे हे वर्टिब्रास असतात. तसंच आपल्या पायामध्ये सुद्धा हे सगळे ऑर्गन्स आहेत. जसे हातामध्ये आपले सगळे ऑर्गन्स आहेत, तसेच हे पायामध्ये आहेत. हे टाचेचा भाग म्हणजेच आपला हा वरचा चेस्ट रिजन येणार. आणि हे लिव्हर, स्टमक, स्प्लीन, लार्ज इंटेस्टाईन, हे स्मॉल इंटेस्टाईन, त्यानंतर हे युरेथ्रा आहे. आणि हे अपेंडिक्स आहे. युरिनरी ब्लॅडर, हे आहे युरिनरी ब्लॅडर. आणि हे युरेथ्रा, हे छोटस असतं अपेंडिक्स. ह्या लार्ज इंटेस्टाईनच्या हे टोकाला असतं अपेंडिक्स. छोटस असतं पण त्याचं कार्य मोठं असतं. तर हे झालं पायामध्ये हे सगळे ऑर्गन्स. हे फक्त लिव्हरचा फक्त चेंज होणार. सेमच आहे. हे वरतून पाठीचा कणा, ह्या इथून हे तसंच, हे बरोबर दोन दोन बोट सोडून मध्यभागी आपल्या दोघी पायांचे, हे दोन पाय आहेत ना, हे दोन हात आहेत. हा आणि हा हात आहे आणि हे दोन पाय आहेत. दोघी पायांच्या मध्ये आपला हे ऍनस असं चा भाग येणार. आणि हे पाठीच्या कण्याचा अगदी हा शेवट आहे. हा इथून पाठीचा कणा सुरू होतो, म्हणजे हा खालचा भाग आहे. हा हा टेलबोन आहे, सॅक्रल, लंबर, थोरॅसिक. आणि हा इथे सर्व्हायकल. आणि हे वरती ब्रेन. तर हे वरतून असतं. किडनीज नेहमी इथे वरती असतात. पाठीचा कणा नेहमी वरती येणार. पाठीच्या कणाचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण ह्या ठिकाणी ट्रीट करणार आहे. एकेका वर्टिब्रावरती आपण ट्रीट करू शकतो. सेम हा लेफ्ट फूट आहे. आता तुम्हाला, आता समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम झाले, तर काय करायचं? काही आता डोळे आले समजा, का इन्फेक्शन होतं डोळ्याचं, किंवा कोणाला दिसत नाहीये व्यवस्थित, अंधुक दिसत आहे, तर काही प्रॉब्लेम असेल, कोणाचं पाणी गळतं, असतात काही काही बरेचसे प्रॉब्लेम्स असतात डोळ्याचे. तर डोळ्याचा काही प्रॉब्लेम असला तर हा जो एरिया आहे इथे स्टार मॅग्नेट्स असतात. ते स्टार मॅग्नेट ह्या ठिकाणी अप्लाय करायचे. 6 तास इथे लावून ठेवायचे रोज. 6 तास ते स्टार मॅग्नेट्स इथे बरोबर डोळ्याच्या ठिकाणी लावून ठेवायचे, म्हणजे डोळ्याचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो. आणि ह्या ठिकाणी पण डोळ्यासाठीच, लिव्हरसाठी
लिव्हर, कारण की लिव्हरचा संबंध डोळ्यांशी असतो. लिव्हरचा संबंध हा डोळ्यांशी असतो. म्हणून डोळ्यांचा आपल्याला डोळ्याची ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला इथे लिव्हर आहे, तर ह्या लिव्हरच्या ठिकाणी आपण काय करणार, इथे काळा ब्लॅक डॉट देणार आणि हा, किंवा मग इथे क्लस्टर मॅग्नेट लावायचं किंवा मग ब्लॅक कलर लावायचा आणि हा असा 6 तासासाठी ठेवून द्यायचा. स्टार मॅग्नेट वेगळं असतं, क्लस्टर मॅग्नेट वेगळं असतं. तर ते मॅग्नेट्स मिळतात, तर ते मॅग्नेट्स इथे लावायचे म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो. नाक, नाकाचं क्षेत्र हे बरोबर इथे नाक येत आहे, तर ह्या नाकाच्या ठिकाणी तुम्ही स्टार मॅग्नेट लावू शकता. तुम्हाला सायनसचा काही प्रॉब्लेम असेल, नाकाचा काही प्रॉब्लेम असेल तर ह्या ठिकाणी लावू शकतात. आणि नाक साठी ह्याच्यासाठीच आपण ट्रीटमेंट कुठे देणार आहे, इथे तर लावायचंच आहे. त्याला करस्पॉन्डिंग पॉइंट म्हणतात, करस्पॉन्डन्स म्हणतात. ज्या ठिकाणी तो येतो आहे त्याला करस्पॉन्डन्स म्हणतात. आता हा डोळ्याचा करस्पॉन्डन्स हे आहे पॉइंट्स, नाकाचा करस्पॉन्डन्स पॉइंट हे आहे. आणि त्याचं अवयव कुठे आहे हातामध्ये, तर ते इथे आहे. तर हे लंग्स, लंग्स हे नाकाशी रिलेटेड आहेत. म्हणून लंग्सच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्लस्टर मॅग्नेट, 2 क्लस्टर मॅग्नेट इथे लावायचे आहे. म्हणजे तुमचा सर्दी झाली असेल तर तुमची सर्दी, नाकाचा काही प्रॉब्लेम झाला असेल, सायनसचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या 2 ठिकाणी आपल्याला लंग्सच्या ठिकाणी मॅग्नेट, क्लस्टर मॅग्नेट लावायचं आहे किंवा ब्लॅक असा डॉट करायचा. मॅम तसंच एक प्रश्न विचारू का? हा, हे जे मॅग्नेट आता इथे त्यांनी लिहिलंय की हा, रोज 6 तास लावायचे आहेत. 6 तास तर लावायचे. हा, हे हा, आता दिवसभर कसं आपण कामात वगैरे असतो, हा, तर आपण रात्री झोपताना लावलं तर हो, चालतात हो, का, हो, म्हणजे हो, इफेक्ट होतो का? रात्री झोपताना ओके. लावायचं. आता हे पहा, हा. मी माझे सगळे काम झाल्यानंतर ही मेथी पट्टीची स्ट्रीप लावली, हम्म. दोघी दोघी हातांना लावली. आता मी काढलं, अंगठ्याला पण होते ते मी आता काढले. हा, तर हा. माझे सगळे काम हम्म. झालं. सकाळी 10:30-11ला, 11ला मी लावून घेतलं. मग आता मी हम्म. संध्याकाळी, आता हे सगळं उद्यापर्यंत राहू दे, आज मला काही काम नाहीये संध्याकाळी, त्यामुळे मी आता ओके. हे सकाळपर्यंत राहू देणार. आणि जर काम करायचं झालं तर मग तुम्ही रात्री लावू हम्म. शकतात. झोपायच्या आधी काय करायचं, झोपायच्या आधी लावून घ्यायचं. अशी मेथी पट्टी हम्म. करायची. क्लस्टर मॅग्नेट हा, लावायचे हा. तर मॅग्नेट लावायचे किंवा मेथी दाणे किंवा दुसरे वेगळे वेगळे दाणे आपण लावू शकतो. तर ते अशा हम्म. प्रकारे लावायचे आणि झोपून जायचं. म्हणजे 12 तास होऊन जातात. जितका मॅक्झिमम आवर्स तुम्ही ठेवाल ना, तितका इफेक्ट तुमचा ओके. होणार. त्या एनर्जी लेवलवरती ते काम करतं. काळे मिरीचे दाणे लावले तरी चालतील का? हा, डोळ्यासाठी काळे मिरे वापरतात. डोळ्यांचा प्रॉब्लेम जर असेल ना तर काळे मिरे ओके. लावायचे. ओके. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि कान, आता हे 2 कान कुठे आहेत आपले, अंगठ्याच्या ह्या बरोबर साईडला, जिथे काळी लाईन, पांढरी लाईन, काळी लाईन जी असते आपल्या हाताची, डार्क आणि लाईट, त्या लाईन वरती आपले हे कान आहे. तर हे कानाचं क्षेत्र, इथे हे करस्पॉन्डन्स पॉइंट्स आहेत. आणि कानाचा संबंध हा आपल्या किडनीशी असतो. किडनी मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या कानांवरती होत असतो. म्हणून कानाचा काहीही प्रॉब्लेम झाला तर किडनीच्या करस्पॉन्डन्स वरती सुद्धा आपल्याला क्लस्टर मॅग्नेट्स लावायचे आहे. किंवा मग इथे किडनीच्या ठिकाणी काय करायचं, बीन्स, त्या आपल्या मोठ्या पांढऱ्या बीन्स असतात ना, त्या बीन्स लावायच्या. किंवा राजमा, राजमा सारखी पांढरी बीन असते आणि राजमा सीड चवळी. असतो. चवळी. हा, चवळी, चवळी घ्या चवळी किंवा का? राजमा घ्या. राजमा जनरली म्हणजे किडनी सारखा त्याचा शेप असतो ना, म्हणून तो इफेक्ट त्याचा किडनीवरती होतो ह्या पॉइंट वरती, म्हणून राजमा सीड वापरतात इथे. तर किंवा तुम्ही चवळी दाणा लावा, कुठलाही तुम्ही हरभऱ्याचा दाणा सुद्धा लावू शकता. किडनीचा काही प्रॉब्लेम असेल, किडनी स्टोन झाला असेल कोणाला,
कोणाला लघवी होत नसेल किंवा लघवी थांबतच नसेल किंवा होतच नाहीये, तर असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचे, तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी ते लावायचं आहे. आणि कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर किडनीला आपल्याला ट्रीट करायचंय. किडनीच्या करस्पॉन्डन्स वरती सुद्धा क्लस्टर मॅग्नेट लावायचं आहे. आणि हे आता अं, हे इथे कुठला भाग होता, हा जोड जो होता, हा इथे एक रिंग मिळते, अशी रिंग मिळते. ती रिंग घ्यायची आणि ती तुम्हाला आता जॉईंट्स माहिती झाले, कोणते जॉईंट्स कुठे आहेत ते, तर त्याप्रमाणे काय करायचं ते हे लोकेशन्स हाताचे आणि पायाचे सेमच आहेत. तर आता हा पहिला जॉईंट आहे. तर हा जॉईंट जो आहे, हा कसला जॉईंट आहे? हा हात आहे. हा हात आहे. तर हा कसला जॉईंट आहे? रिस्ट म्हणजे इथे कोणता आला? इथे आला शोल्डरचा भाग. आपल्या शरीरातला आपल्या शरीरातला हा शोल्डरचा भाग जो आहे, हा म्हणजे आपला खांदा आहे. खांद्याचा काहीही प्रॉब्लेम असला, खांद्यामध्ये पाठीमागे दुखतंय, समोरून दुखतंय, शोल्डरला साईडने दुखतंय, हात उचलायला त्रास होतोय, हात एकदम आपण उचलू नाही शकत आहे, तर काय करायचं? ही रिंग जी आहे, ही रिंग तिथे फिरवायची. एल्बोचा प्रॉब्लेम, काही आपण हात नाही हलवू शकत आहे, तर काय करायचं? ह्या ठिकाणी ही रिंग हे करायची. रिस्टच्या तिथे आपल्याला समजा त्रास होतो आहे, तर काय करायचं? ही ही अशी ही अशी रिंग मिळते. ही अशी रिंग मिळते. ही रिंग काय करायची? जो भाग आपला दुखतो आहे, आता हा माझा समजा इथे माझं दुखतंय, माझ्या रिस्ट मध्ये इथे मला दुखतंय, त्रास होतोय मला खूप, तर मी काय करणार? हा मनगटाचा भाग दुखतोय म्हणून मी काय करणार? ह्या जॉईंटला अशा प्रकारे मसाज करणार. हिच्याने मसाज केलं की काय होतं की ते सगळे जे पॉइंट्स आहेत, इकडून धरायचं, मसाज करायचं, ह्या बाजूने असा मसाज करायचा. त्याच्यानंतर हा मधला, हा जो कोपरचा भाग आहे, आपला एल्बोचा भाग आहे, इथे जर तुम्हाला काही त्रास होत असेल, दुखत असेल कोणाला, तर काय करायचं? हा जो मधला जॉईंट आहे, ह्या मधल्या जॉईंट मध्ये अशा प्रकारे हे मसाज करायचा की ते सगळे पॉइंट्स जे आहेत ते दाबले जातात. आणि शोल्डरचा काही प्रॉब्लेम असेल तर तो अशा प्रकारे मसाज करायचा. ह्याला अशा प्रकारे मसाज करायचा सगळ्या बाजूने. तर तुम्ही म्हणजे मग इथे काय करायचं? रोज सकाळी एक